नमस्कार. पनवतीने डबल पनवतीला बिझनेस सुरू करून दिला आहे. फुलाचं दुकान असलं तरी त्यातून चांगलं प्रॉफिट होणार आणि मग मीरा खूपच पैसेवाली बनणार. हे सगळं आता निरूपाला खूपच झोंबत असतं. निरूपा स्वतःशी बोलत असते, मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून या मीराचं सगळं काही बंद पडेल. आणि अशातच आता देविका निरूपाला पाहते आणि बोलू लागते, काय हो आई, कसला विचार करताय? एवढ्या टेन्शनमध्ये का दिसताय तुम्ही? त्यावर निरूपा म्हणत असते, देविका, तुला कळलं नाही का अजूनपर्यंत मी का टेन्शनमध्ये आहे? त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, अहो आई, आलंय माझ्या लक्षात, पण लक्षात तुम्ही घ्या. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सगळं काही आपण दोघे मिळून हँडल करू शकतो. त्यावर आता निरूपा म्हणत असते, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? काय ते क्लिअर कर, मला काहीच कळालेलं नाही आहे. त्यावर देविका म्हणत असते, अहो आई, माझ्या हातात काय बघा. त्यावर आता निरूपा पाहते तर देविकाच्या हातात माचीसचा बॉक्स असतो. त्यावर निरूपा म्हणत असते, अगं हे तर मॅच बॉक्स आहे. त्यावर देविका म्हणत असते, हो, हा माचीसचा बॉक्स आहे, पण हा खूप मोठं काम करू शकतो. तुमच्या लक्षात येत आहे का? यातनं एक काडी काढायची, पेटवायची आणि द्यायची टाकून त्या तुमच्या डबल पनवतीच्या दुकानावर. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, काय म्हणजे तिच्या दुकानाला आग लावायची? त्यावर देविका म्हणत असते, हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. आता त्या मीराच्या दुकानाला आग लावल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. त्यावर मात्र निरूपा थोडा विचार करत असते की देविका जे बोलते ते बरोबर आहे का. आणि शेवटी देविका म्हणत असते, अहो आई, जास्त विचार करू नका. हा विचार अंमलात आणा, म्हणजे कसं आहे, तुमच्या मनासारखं होईल. काय ना, एकदा का त्या मीरा आणि त्या सत्यजितला जर त्रास झाला तर तुम्हाला बरं वाटतं ना. त्यावर आता निरूपा म्हणत असते, हो. त्यावर देविका म्हणत असते, मग चला लवकरात लवकर या कार्याचा शुभारंभ करा. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, होय होय. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, नाही नाही, हे आग लावायचं काम मी करू शकत नाही. उगाचच मला कोणी पकडलं पाहिलं तर. त्यावर देविका म्हणत असते, अहो आई, तुमच्याशिवाय हे काम दुसरं कोणी करू शकत नाही. आणि तुमच्याकडे असा कोणता माणूस आहे का की ज्याला तुम्ही सांगाल तो करेल आणि त्यानंतर तुम्ही त्याला काही पैसे द्याल? त्यावर आता निरूपा म्हणत असते, नाही नाही, असा पण कोणी माणूस नाही आहे. आणि अशातच आता देविका म्हणत असते, बघा, मी पार्लरला जाते, इथे बाजूलाच तुमच्या टेबलावर हा मॅच बॉक्स ठेवून जाते. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं समजावलं आहे तुम्हाला मी. आणि अशातच आता देविका पार्लरला निघून जाते. निरूपा त्या मॅच बॉक्सकडे बघत बसते आणि म्हणत असते, मला तर हे केलंच पाहिजे. जर मला त्या पनवतीच्या प्लॅनवर हातोडा मारायचा असेल तर मला असं काहीतरी करावंच लागेल. आणि लगेचच निरूपाने आपला हात पुढे करत ते मॅच बॉक्स आपल्या हातामध्ये असं घट्ट आवळलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता मीराच्या फुलाच्या दुकानावर प्रचंड गर्दी असते. कारण मीरा मार्केटमधल्या इतर दुकानांपेक्षा छान प्रकारे फुलांचे गुच्छे तयार करत असते आणि मार्केटपेक्षा थोडा रेट तिचा कमी असतो. म्हणून बऱ्याच ठिकाणाहून कस्टमर तिच्याकडे येत असल्यामुळे मीराची विक्रीही चांगली होत असते. मीराने आज जवळजवळ 4 दिवसामध्ये जेवढं प्रॉफिट व्हायला होतं ते एका दिवसामध्ये कमावलेलं असतं. आणि अशातच आता तिथे मीराची आई, मीराची बहीण असे दोघं आल्यावर मीरा खत म्हणत असते, आई, अगं बघ, 4 दिवसाचं प्रॉफिट एका दिवसातच झालं आहे. त्यावर आता मीराची आई म्हणत असते, खरंच जावई बापूंनी कमाल केली. तुला फुलांचं दुकान काढून दिलं, या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त त्यांना जातं. हां मीरा, लक्षात ठेवा. त्यावर मीरा म्हणत असते, आई, माहिती आहे मला, आणि आज मी त्यांच्या मोहरं नेऊन ही सगळी कमाई ठेवणार आहे. अशातच आता थेट मीराची बहीण म्हणत असते, ताई, सत्यदादा लयच खुश होईल. आणि तुला एक सांगू का, ही कमाई तो स्वतःकडे घेणारच नाही. तो काय म्हणणार माहिती आहे का, ही कमाई फक्त आणि फक्त माझ्या बायकोची आहे आणि माझ्या बायकोकडेच ती कमाई राहिली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर मीरा आणि मीराची आई हसू लागतात. इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळची वेळ असते. मीराने तिचं दुकान आटोपतं घेतलेलं असतं आणि ती घरी यायला निघते. अशातच आता मीराच्या दुकानाच्या बाजूलाच निरूपा आधीच डबा धरून बसलेली असते. या निरूपाने ठरवलेलंच असतं की आज या मीराच्या दुकानाला आग लावायचीच. आणि थेट इकडं तिकडं पाहत निरूपाने
कोणी येत आहे का याचा अंदाज घेतलेला असतो आणि शेवटी देविकाने सांगितल्याप्रमाणे निरूपाने थेट एक पेटती काडी आता या मीराच्या दुकानाकडे फेकलेली असते, जेणेकरून त्या दुकानाला चहूबाजूंनी आग लागेल. पण एका काडीमध्ये तसं काही झालेलं नसतं. त्यामुळे निरूपा पुन्हा एकदा प्रयत्न करते, पण तसं काही होतच नसतं. शेवटी आता निरूपाला एक युक्ती सुचलेली असते. तिने आता बाजूलाच असलेल्या एका कापडाला आग लावून ते कापड तिच्या दुकानात भिरकावलेलं असतं. अशातच आता थोड्या वेळाने आग जास्त पसरते आणि तिच्या दुकानाला आग लागते. पण हे सगळं होत असताना निरूपा दुसऱ्या दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असते. हे मात्र निरूपाला माहितीच नसतं आणि निरूपाला असं वाटत असतं, चला माझं काम तर झालं आहे, आता या मीराच्या दुकानाची वाट लागली. आणि लगेचच आता निरूपा खूप आनंदात ते दुकान जळताना पाहत असते आणि शेवटी ती हळूहळू घरी येते. इकडे आपण पाहतोय मीरा घरी आल्यावर समोरच सत्यजितला पाहून खूपच खुश होते. त्यावर सत्य म्हणत असतो, काय गं धूमकेतू, आज तू खूपच खुश दिसतेस. त्यावर मीरा म्हणत असते, अहो तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होत आहे. आज चक्क 4 दिवसात जेवढं प्रॉफिट व्हायला हवं होतं त्याच्या चौपट प्रॉफिट झालं आहे फक्त एका दिवसात. हे वाक्य ऐकल्यावर आता सत्यजित खूपच आनंदात होतो. तो म्हणत असतो, काय धूमकेतू, तू तर कमाल केली आणि या सगळ्या कमालीचं श्रेय फक्त तुला जातं, कारण तू मार्केटपेक्षा इतर वेगळ्या पद्धतीने फुलांचे गुच्छे तयार केले असतील याची खात्री आहे मला. त्यावर मीरा म्हणत असते, अहो तुम्ही कौतुक करताय, खरंच मला कळतं आहे, पण मी आज खूप आनंदात आहे. अशातच आता घरात देविका आलेली असते. तेवढ्यात देविका म्हणत असते, मीरा म्हणजे आज तुला 4 दिवसाचा प्रॉफिट एका दिवसात झालं आहे. अशातच आता सत्या म्हणत असतो, वय पण तुझ्या पोटात दुखू लागलं का. त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, असं का दुखेल माझ्या पोटात. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, हरकत नाही, तुझ्या दुखणार नाही पण तुझ्या सासूच्या पोटात नक्की दुखेल. कुठे आहे ती निरूपा. अशातच आता निरूपा घरात नाही आहे हे तर देविकाला माहिती असतं, कारण ती आग लावायला बाहेर गेली आहे. अशातच आता दारात आलेल्या निरूपाला पाहून सत्या म्हणत असतो, काय गये निरूपा, कुणीकडे गेली होतीस तू भटकायला. त्यावर निरूपा म्हणत असते, हे पनवती, मला विचारणारा तू कोण रे. आणि अशातच आता थेट मीराच्या दुकानात आग लागलेली आहे अशी बातमी बाजूच्या दुकानवाल्याने थेट मीराला फोन करून दिलेली असते आणि त्यातच आता मीराची धावपळ झालेली असते. सत्या म्हणत असतो, धूमकेतू काळजी करू नकोस, तू ही आग लागलेली नाही आहे तर लावली गेली आहे आणि ती कुणी लावली आहे याचा अंदाज आला आहे मला. त्यावर निरूपा मनातल्या मनात घाबरते, हा सत्य असं कसं काय बोलू शकतो. आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं कुणी लावली आहे. त्यावर सत्या म्हणत असतो, ते तर मला उद्याच कळेल. हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपाही घाबरलेली असते. त्यावर मीरा म्हणत असते, पण कसं काय. त्यावर सत्या म्हणत असतो, कारण की त्या दुकानाच्या बाजूला एक CCTV कॅमेरा आहे, कुणी काय बी केलं तरी त्यात तो कैद होतोच. हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपाची झोपच उडते, तिला रात्रीची झोपच लागणार नसते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, खरंच निरूपाचा पर्दाफाश झाला पाहिजे की नाही, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.